आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार. श्रीरामपूरच्या गणेश महाराजला अटक. भोंदूचं आणखी एक प्रकरण उघड. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. पोटाचा विकार बरा करण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या व नंतर महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज या भोंदू विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जिल्ह्यातील भोंदूंचे आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. यापूर्वी उघडकीस आलेले संगमनेरमधील भोंदूंचे प्रकरण सध्या गाजत आहे. या संदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख अधिक तपास करत आहेत. पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश शिंदे महाराजचा श्रीरामपूर तालुक्यातील खटकाळ येथे आश्रम आहे. पोटाच्या विकारावर औषध देतो अशी माहिती पीडित महिलेला मिळाली होती. त्यानुसार ती सन 2023 मध्ये गणेश महाराज याच्या खटकाळी येथील आश्रमात आली. तिला पोटाच्या अल्सरचा त्रास होत होता. महिलेने गणेश महाराज याला पोटाच्या दुखण्याविषयी सांगितलं असता गणेश त्याने तिला लिंबू व उडीद पाण्यात टाकून प्यायला लावलं. ते प्यायल्यानंतर तिला थोडी चक्कर आल्यासारखे झाले. त्यावेळी गणेश महाराजने तिच्याकडे 15,000 रुपये मागितले व 5 दिवसानंतर तू परत माझ्याकडे ये, तुझ्या पोटाला पूर्ण आराम मिळेल असं सांगितलं. पीडित महिला पुन्हा खटकाळी येथे गणेश महाराजकडे गेली व तिने 15,000 रुपये त्याला दिले. त्याने पीडितेला प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा व उदी याचं मिश्रण पाण्यातून दिलं. हा प्रसाद खाल्ल्यानंतर पीडितेला चक्कर आल्यासारखे वाटले. त्यानंतर महाराजने आश्रमातील खोलीत तिला पुन्हा पाण्यात लिंबू टाकून प्यायला दिला व तुला कायमचा फरक पडेल असं सांगितलं. ते पाहिल्यानंतर पीडितेला चक्कर आली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले. काही दिवसांनी पीडितेला गणेश महाराज याने फोन करून तू माझ्याकडे आली नाही तर तुझे पोटाचे दुखणे पुन्हा सुरू होईल, तुला कायमस्वरूपी इलाज पाहिजे असेल तर पुन्हा आश्रमात यावं लागेल अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित महिला तिच्या इच्छेविरुद्ध आश्रमात जाऊ लागली. प्रत्येक वेळी गणेश महाराज यांनी तिच्याकडे दक्षिणा म्हणून पैशाची किंवा सोन्याची मागणी केली. बदनामी होऊ नये म्हणून पीडितेनेही गणेश महाराज याला दक्षिणा दिली. आतापर्यंत गणेश महाराज याला दक्षिणा म्हणून 18 ते 20 लाख रुपये दिल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे. त्यानंतर ऑगस्ट 2025 तसेच जानेवारी 2026 मध्ये पीडितेला बदनामी व पोटाचा आजार वाढण्याची भीती घालून तिच्यावर अत्याचार केले. अखेर त्याला कंटाळून पीडितेने श्रीरामपूर शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी गणेश महाराजाविरुद्ध लैंगिक अत्याचार व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.